बॉलर्स नेम प्लीज. यस, विनोद माने. वाकुड्याचा मलिंगा. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच लावते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. विनोद जर पाहिलं तर एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. 32 तालुक्यातील मलिंगा म्हणून याच खेळाडूला ओळखलं जातं. विजय पावले यांच्यासोबत जर पाहिलं तर हाच खेळाडू खेळला नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम बॉल, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर बॅटची इनसाइड एज घेऊन जर पाहिलं तर यस, लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव आलेली आपल्याला पाहायला मिळते. हा जर खेळाडू पाहिलं तर जे पंच, मुख्य पंच आहेत अजय माने, यांचा तो पट्टा आहे विनोद माने. वाकुड्याचा मलिंगा म्हणून याच गोलंदाजाला ओळखलं जातं. वाकुड एक्सप्रेस विनोद माने गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाश पाहायला मिळतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. गोटील टीम विपक्ष वाकुडे बुद्रुक आणि वाकुडे खुर्द या संघामध्ये रंगलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल अप्रतिम मेन हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळतो. डाऊन दी ग्राउंड, 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका स्ट्रेट ऑन दी ग्राउंड. येतोय चौकार. अप्रतिम चौकार सजवलेला पाहायला मिळाला. आकाशाच्या माध्यमातून डावखुरा फलंदाज, डावखुरी फलंदाज अनेक वेळा घातक साबित होताच. याच मैदानावरती आल्या चौकाराने स्वागत केलेलं पाहायला मिळालं. आकाशाच्या माध्यमातून गोटील टीम जर पाहिलं तर पाटण तालुक्यातील एक उत्कृष्ट टीम आहे. चांगला बॉल अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉकल पद्धती चेंडू जाग्यावरती ब्लॉक करण्याचं काम यावेळी नक्कीच केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. विनोद माने एक उत्कृष्ट गोलंदाज, एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे वाकुडे बुद्रुक या टीमचा. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 6 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट गोटील टीम. पुन्हा एकदा एंड चेंज केल्या. राऊंड विकेट मारा करेल विनोद. यावी ओव्हर पिच उडवलाय चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट रिजनच्या वरून. हवाई सफर करत येतोय षटकार. विनोद ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पहा. बरोबर ओव्हर पिच बॉल आणि वेगावरती स्वार झालेला पाहायला मिळाला. चेंडू निघून जातोय. वेग आहे आणि वेगाचा जर पाहिलं तर अतिशय चांगला वापर, प्रॉपर टायमिंग केलेलं पाहायला मिळालं. अथर्व याच्या माध्यमातून अप्रतिम स्ट्रोक षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12. यावेळी इनसाइड आउट अप्रतिम इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. यावेळी देखील अप्रतिम चौकार ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनच्या वरून जर पाहिलं तर लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा हा चौकार आलेला पाहायला मिळाला. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 16. 16 पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 16. आपण पाहतोय 32 क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक आयोजित वाकेश्वर चषक 2026 2 दिवसीय क्रिकेटची ही स्पर्धा याच मैदानावरती रंगलेली आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आजचे सर्व सामने 1 गाव 1 फॉर्मॅट, 2 गाव 1 फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आपल्या असोसिएशनमधील सर्व टीम्स या ठिकाणी दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती सचिन. या स्ट्राईकला जर पाहिलं तर स्ट्राईकला आकाश पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज आहे आकाश. लेदर क्रिकेटची डान्स घेऊन तयार आहे. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन. वाकुडे खुर्द गावचा हा सुपुत्र आहे, एक यंगस्टर खेळाडू. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि अप्रतिम झेल लॉंग ऑफ रिजन मध्ये जर पाहिलं तर अतिशय सुंदर झेल पकडलेला पाहायला मिळाला. साहिल याच्या माध्यमातून अतिशय सुंदर झेल पकडलेला पाहायला मिळाला. उच्चपुरा खेळाडू उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना साहिल पाहायला मिळाला. गणेश शेटके यांच्या माध्यमातून हा संघ बनवलेला आहे. जर पाहिलं तर वाकुडे बुद्रुक गावचे सुपुत्र आमचे मित्र गणेश शेटके भाऊ आणि यांच्याच माध्यमातून ही संपूर्ण टीम बनवलेली आपल्याला पाहायला मिळते. या टीममध्ये अनेक स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं तर दीपक कांबळे यष्टांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते. एक उत्कृष्ट खेळाडू, एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू
आपल्या 32 शिराळा तालुक्याचा मान अभिमान आणि सन्मान दीपक कांबळे विशेषतः ॲज अ बॅटर म्हणून हाच खेळाडू प्रसिद्ध आहे. 32 शिराळा प्रीमियर लीग याच खेळाडूने गाजवलेली आहे आणि आज जर पाहिलं तर गणेश शेटके यांच्या माध्यमातून ही संपूर्ण संघ बांधणी केलेली अतिशय सुंदर या ठिकाणी टीम बनवलेली पाहायला मिळते. इनेट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी आलेला पाहायला मिळतो तो शरद. पहिल्या चेंडूवरती एक महत्त्वपूर्ण बॅटर बाद केलेला पाहायला मिळाला. आकाश या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परत जात असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. यावेळी फुल टॉस परंतु पंचांचा इशारा इट्स नो बॉल आणि एक धाव देखील मिळेल. भीमर कमरेच्या वरती चेंडू अतिशय वेगाने रिलीज केला. स्क्वेअर लेग पंच रिया शेख सर यांनी क्षणार्धाचा विचार न करता नो बॉलचा इशारा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि फ्री हिट देखील आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट म्हणजे सकाळच्या सत्रातील एक मेजवानी आहे. बॅट्समन शरद याच्यासाठी त्या मेजवानीचा आस्वाद घेतोय का आपण पाहूया. हाफ ट्रॅकर चेंडू मिड विकेट रिजनच्या दिशेने पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्याकडून अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. फ्रीडचा कोणताही फायदा उचलू शकलेला नाहीये. दरम्यान धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ते 19 धावा आपण पाहतोय. वाकेश्वर चषक 2026. चांगला बॉल अप्रतिम बॉल. यावेळी चेंडू थोडासा जर पाहिलं तर पुढे टाकलेला पाहायला मिळाला. त्याला फक्त दिशा दिली. अतिशय चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाठीमागे जर पाहिलं तर सागर थोरात आपल्याला पाहायला मिळेल. बाउंड्री लाईनवरती जवळजवळ ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनच्या दिशेने ते तैनात आहेत. यावेळी जर पाहिलं तर चेंडू कव्हर्स अँड पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाठीमागे प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चाललेला होता परंतु स्ट्राईकच्या बॅट्समनने या ठिकाणी स्टॉप केलं. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण जे पॅव्हेलियन आहे त्या पॅव्हेलियनचा वापर करायचा आहे. सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो. यावेळी बॅटीची हलकीशी गाडा आणि बॅटर ओ युटी आउट. इथपर्यंत जर पाहिलं तर एजचा आवाज आलेला आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही या ठिकाणी टीम्सला आपण पॅव्हेलियनची व्यवस्था केलेली आहे. तर आम्ही विनंती करतो खेळाडूंनी त्याच पॅव्हेलियनचा वापर करायचा आहे. एक स्क्वेअर लेग रिजनमध्ये आहे. एक जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एक पॅव्हेलियन आहे. त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर जाऊया आपण स्कोर कार्डच्या दिशेने. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 वरती 2. एक बॉल बाकी आहे. थँक्यू. अजून एक बॉल बाकी आहे या षटकातील. दरम्यान बॅटिंग करणार टीम आपला 12th मॅन प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. खोटील टीम यावेळी जर पाहिलं तर चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून निघून गेला. पंच अजय माने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचे 12 खेळाडू असतील तर तुम्ही प्लीज समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. हा देखील चेंडू सोडून दिलाय. हा देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये नक्कीच बोर्डच्या स्वरूपामध्ये धावा ॲड होत असताना पाहायला मिळतात घोटील टीमच्या माध्यमातून. त्यांच्या खात्यामध्ये जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23-23. हे चेंडू फक्त डिफेन्स केले आपल्याला पाहायला मिळेल. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आणि त्याच ठिकाणी चेंडू स्टॉप झालेला पाहायला मिळाला. दरम्यान एक धाव कंप्लीट झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24-24. 12च्या सरासरीने 24 धावसंख्या झालेली पाहायला मिळते घोटील या टीमची. दरम्यान जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे त्या सर्व बक्षीसदात्यांचा आम्ही पुनश्च एकदा स्वराज्य 11 मानेवाडी वाकोडे बुद्रुक या टीमच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करतो. त्यांचा आभार व्यक्त करतो. तुमच्यामुळेच ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी होत असते. त्या सर्व बक्षीसदात्यांचं आम्ही पुनश्च एकदा कौतुक करतो. त्याचबरोबर स्वराज्य 11 मानेवाडी वाकोडे बुद्रुक या टीमचं देखील आम्ही खूप कौतुक करतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाही आहे. अतिशय चांगली यूट्यूबची व्यवस्था त्याचबरोबर यात समसमत्या ट्रॉफ्या आणि वैयक्तिक पारितोषिकं देखील आपण या ठिकाणी ठेवलेली आहेत. यावेळी हा ट्रॅकर उडवलाय अप्रतिम चेंडू निघून जातोय पॉइंट रिजनच्या दिशेने.
आणि पाठीमागे अतिशय चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती नक्कीच 2 धावा ॲड झालेल्या आपल्याला पाहायला मिळाला. ज्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर या ठिकाणी 2 व्हीलर लावलेल्या आहेत त्या प्लीज तुम्ही बाजूला करायत. खेळाडूंना मी विनंती करतो. एकच धाव आहे. थँक्यू सर. चेंज पेस गती परिवर्तन, परंतु यावेळी जर पाहिलं तर बरोबर क्षेत्ररक्षक निवडलेला पाहायला मिळाला. शॉट अप्रतिम होता परंतु बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हे जाळं होतं. एक ट्रॅप होता. बरोबर जाग्यावरती क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्या ट्रॅपमध्ये नक्कीच अडकलेलं पाहायला मिळालं. शरद या ठिकाणी बाद झालेला पाहायला मिळाला. स्ट्रोक अप्रतिम होता परंतु या स्ट्रोकला योग्य मोबदला मिळालेला नाहीये. बॅटर या ठिकाणी बाद झालेला पाहायला मिळाला शरदच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. एक अप्रतिम बॅट्समन आहे ऋषिकेश. चला सामना स्पीडअप घ्या विनंती आहे. आजचे संपूर्ण सेशन वेळेवरती कंप्लीट करणं गरजेचं आहे. पंच जर पाहिलं तर अतिशय कडक शिस्तीचे पंच आहेत. खास गावावरून आमच्या रणवीर स्पोर्ट्स पॅनलला या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यांनी जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच पॅनलला या ठिकाणी इन्व्हाइट केलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. अप्रतिम बॉल इनसाइड आउट. पाठीमागे साहिल आहे आणि फर्स्ट सेकंड अटॅम्पमध्ये झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. नक्कीच संधी उपलब्ध करून दिलेली होती सागर थोरात यांनी आणि संधीचं सोनं करू शकला नाही पाठीमागे साहिल. अप्रतिम बॉल जर पाहिलं तर एक परफेक्ट ऑलराऊंडर पाठीमागे साहिल आहे आणि फर्स्ट सेकंड अटॅम्पमध्ये झेल ड्रॉप. यावेळी देखील अप्रतिम बॉल ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा इनस्विंग होत असताना पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी. जास्त रूम देत नाहीये चेंडूचा. जर पाहिलं पिचिंग जर पाहिले तर आउटसाइड ऑफ स्टंप तदनंतर चेंडू आतमध्ये थोडासा इनस्विंग होत असताना पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी देखील त्याच पद्धतीचे चेंडू जर पाहिलं तर मिडल होत नाहीये. टप्पा अतिशय योग्य आहे. गुडलेन स्पॉट आणि त्याच्या आसपास टप्पा रिलीज करत असताना पाहायला मिळते. वाईडिश लाईन ती लाईन धरून वाईड लाईन आणि गाईड लाईन धरून चेंडू रिलीज करत असताना सागर थोरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा बॅटर येतोय विशाल. या बिकावर ड्राय पाहायला मिळाला. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळी थोडीशी चुकी झालेली पाहायला मिळाली. कोणती धाव आलेली नाहीये. दरम्यान 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकानंतर त्रिमूर्ती 11 घोटील या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 धावा. अतिशय सुंदर षटक हाताळलेलं पाहायला मिळालं. या षटकामध्ये सागर थोरात यांनी फक्त धावा खर्च केल्या 4 आणि एक महत्त्वपूर्ण गडी देखील बाद केलेला पाहायला मिळाला. ज्या 2 व्हीलर्स लावलेल्या आहेत त्या बाजूला करायच्या आम्ही विनंती करतो. 28 धावसंख्या झालेली आहे आणि माझ्यासोबत अतिशय तंतोतंत स्कोरिंग करत असताना पाहायला मिळतं ते अमोल दादा. तुमचं देखील स्वागत आहे. 28 धावा 28. दरम्यान नेक्स्ट मॅच मराठेवाडी करुंगले विपक्ष वाकुर्डे बुद्रुक विपक्ष कडवे. चला टॉससाठी या. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. मराठवाडी करुंगली विपक्ष वाकुर्डे बुद्रुक कडवे. टॉससाठी या. गोलंदाजी मार्कवरती दीपक कांबळे. वाकुर्डे खुर्द गावचा हा सुपुत्र आहे. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन जरा पाहिलं तर थोडंसं शफल झाला त्यानंतर बॉलला फॉलो केलं त्यामुळे जर पाहिलं तर हा फेअर बॉल घोषित केलेला पाहायला मिळाला अजय माने सरांनी. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो दीपक कांबळे. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. 32 तालुक्यातील एक अप्रतिम खेळाडू. हा देखील अप्रतिम बॉल. ऑफ ब्रेक पद्धतीने चेंडू हाताळत असताना दीपक पाहायला मिळतोय. बॅट्समनच्या स्लॉटपासून त्याच्या रीचपासून त्याच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर चेंडू रिलीज करत असताना पाहायला मिळते. म्हणजे बॅट्समनचा त्यांनी वीक पॉईंट शोधलेला आहे. चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. दीपक जर पाहिलं तर ॲज अ बॅटर म्हणून हा खेळाडू 32 तालुक्यातच नव्हे तर जवळजवळ सांगली जिल्ह्यामध्ये हा खेळाडू प्रसिद्ध आहे. अप्रतिम गोलंदाजी. स्लॉकच्या षटकामध्ये शेवटचं षटक जर पाहिलं तर हाणामारीचं षटक आपण मानतो आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत कंजूस आणि भेदक मारा करत असताना दीपक कांबळे पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 2 डॉट बॉल
म्हणजे एक चांगल्या गोलंदाजाचं लक्षण. यावेळी इनसाइड आउट, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. थोडंसं कॉलिंगचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला वाकुडे टीमच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा अतिशय वेगाने, अतिशय चित्याच्या चपाळीने कंप्लीट केलेल्या पाहायला मिळतात गोटील टीमच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 30. अतिशय सुंदर ही स्पर्धा, अप्रतिम स्पर्धा. यावेळी फुल टॉस आणि अप्रतिम झेल. 5 स्क्वेअर लेग रीजनमध्ये गणेश शेटके आहेत, आपल्या टीमची भिंत बनून तयार आहेत. आणि बाउंड्री लाईनवरती अतिशय सुंदर झेल त्यांनी गॅदर केलेला पाहायला मिळाला. बॅट्समन बाद झाला, अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला बाउंड्री लाईनवरती. सुंदर झेल. आणि नो बॉलची नक्कीच त्यांनी मागणी विचारणा केलेली होती, परंतु स्क्वेअर लेग पंच सांगतात की चेंडू खाली डीप होत होता, त्यामुळे हा फेअर बॉल घोषित केलेला आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. अधिक वेळ खर्च आता ह्या जिंकल विनर आहे त्याच्यावर मॅच असेल ना, विनरची ना, बरोबर ना. असं आहे का? आता एक टाइम द्यायला लागेल ना, हे लगेच कशी काय? हां बरोबर. अविनाश, नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत होता अविनाश. यावेळी अप्रतिम चेंडू आडव्या बॅटने अक्रॉस लाईन दी हा स्ट्रोक खेळायला पाहायला मिळाला. आणि यावेळी देखील लगातारचा दुसरा झेल, लगातारची दुसरी विकेट ड्रॉप झालेली आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ म्हणतो ना, त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. सागर कांबळे या गोलंदाजाची, दीपक कांबळे या गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लगातारच्या 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या स्पर्धेसाठी ज्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे 10,000 रुपये, मान्य श्री सचिन राजाराम माने साहेब, समाजसेवक नवी मुंबई, यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही वाकेश्वर चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करतो. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आहेत, समाजसेवक आहेत, आणि साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. अप्रतिम बॉल, शेवटचा चेंडू अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. कट करायचा होता, परंतु चेंडूला अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. वेगाने बीट केलं शेवटच्या चेंडूवरती आणि इनिंग देखील संपलेली आहे. 4 षटकांची झाली समाप्ती. धावसंख्या जाऊन पोचली 30. जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे.
नवीन बॉल आतमध्ये द्यायचा आहे, विनंती करतो सर. नवीन चेंडू आतमध्ये द्या, एक बॉक्सच आतमध्ये द्या. श्रीकांत जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 2 सलामीवर मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला दीपक कांबळे, दुसऱ्या बाजूला सागर थोरात. पहिलं षटक घेऊन ऋषिकेश, पहिलाच फुल टॉस पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळते. एकच सिंगल आलेले आपल्याला पाहायला मिळते. पहिले चेंडूत एक सिंगल आलेले पाहायला मिळते. दीपक कांबळे एक परफेक्ट खेळाडू आहे. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. ॲनिमेशन मिळतंय का पाहूया. हो, मिळालेला आहे. चेंडू निघून जातोय सी कॉर्नरच्या वरून हवाई सफर करत. दीपक कांबळेच्या बॅटीतून येतोय अप्रतिम स्ट्रोक. वाघेश्वर चषक 2026 मधील अप्रतिम षटकार. काय स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पहावा आणि पाहतच राहावा असा स्ट्रोक पाहायला मिळाला. जणू डगआउट मधून सेटच होऊन आलाय. यावेळी कट केलाय. बॅटची इनर एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजनवर ट्रॅव्हल होत असताना पंच अजय माने सरांचा घोषंगी स्वरूपामध्ये एका धावेचा इशारा. सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्या गावातील सर्व प्रेक्षक पाहत आहे. त्याचबरोबर 32 असोसिएशन ही संपूर्ण स्पर्धा पाहतीये. त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही पुनश्च एकदा 32 असोसिएशनच्या माध्यमातून सरसे स्वागत करतो. दरम्यान अप्रतिम स्ट्रोक इनफिल्डच्या वरून, पॉवर प्लेच्या वरून हा स्ट्रोक सजवलेला पाहायला मला. एक देखना दर्जेदार स्ट्रोक. क्रिकेटचा क्लासिकल फटका, कॉपीबुक स्ट्रोक येतोय. अप्रतिम क्रॅकिंग चौकार. दीपक कांबळे नाव आहे आणि याच खेळाडूने जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये ॲज बॅटर म्हणून याच खेळाडूने नावलौकिक आलेला हा खेळाडू आहे. यावेळी शॉट फसलाय. बॅटचा फेस लवकर क्लोज झालेला यावेळी पाहायला मिळाला. मारायचा होता एका बाजूला, गेला एका बाजूला. बॅटच्या टॉप बॉटम वरती चेंडू लागला. तदनंतर कव्हर स्थितीमध्ये अतिशय चांगला झेल पकडलेला पाहायला मिळाला. दीपक कांबळे नावाचा एक अप्रतिम खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत जात असताना पाहायला मिळाला. यावेळी जर पाहिलं तर त्याची थोडीशी मुवमेंट लवकर झालेली पाहायला मिळाली. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल, कारण बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. तदनंतर बॅटच्या टॉपवरती चेंडू लागला. चेंडूची गती यावेळी जर पाहिलं तर काढून घेतलेली पाहायला मिळेल ऋषिकेशाच्या माध्यमातून. मैदानामध्ये एक तेरी तो एक मेरी पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळते सचिन. परंतु पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर केलेला पाहायला मिळाला दीपक याच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12.
इनट नंबर 3 वरती न्यू बॅटर सचिन. फुल टॉस यावेळी देखील फर्स्ट सेकंड अटॅम्पमध्ये झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाला, अतिशय सुंदर प्रयत्न झालेला पाहायला मिळाला. शॉट मिड ऑन रिजनमध्ये पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकानंतर वाकुडे बुद्रुक खुर्द या टीमची धावसंख्या जाऊन पोचली 13. आपण रन ऑफ इक्वेशन जाऊया. आता जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत ते 18 चेंडूमध्ये जवळजवळ धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती एक धाव बनवणं कंपल्सरी असेल. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये आत्ताच गेलेला पाहायला मिळाला सचिन. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती एक डावखुरा गोलंदाज, एक अप्रतिम गोलंदाज आकाश. उंच खुरा खेळाडू, उंचीचा जर पाहिलं तर अतिशय चांगला वापर करत असताना आकाश पाहायला मिळेल. जर्सी नंबर 14 एक अप्रतिम खेळाडू आहे आकाश. समोर सचिन पाहायला मिळतं. आता फिल्डिंगचं डिसिजन थोडंसं वेगळं आहे, कारण 38 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर 5 खेळाडू तैनात होत असताना पाहायला मिळतं. अतिशय चांगली फिल्डिंगची सजावट केलेली आहे. एक खेळाडू जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आहे, एक लॉंग ऑफ रिजन आहे, एक सी कॉर्नर रिजन आहे, लॉंग ऑन आहे, स्क्वेअर लेग रिजन आहे. यावेळी हाफ ट्रॅकर त्याला उडवला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना एकच सिंगल आलेली पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोचली ती 14. गोलंदाज ट्रॅकवरती आकाश पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाज आहे आणि डावखुरे गोलंदाज पाहिलं तर त्यांना नॅचरल अँगल मिळतो आणि अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असतात. चांगलं क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई शहरामध्ये जर पाहिलं तर आपले सर्व युवक नोकरी धंद्यानिमित्त स्थायिक झालेले आहेत आणि हे सर्व युवक आज देखील क्रिकेटचं वेळ घेऊन क्रिकेटची सेवा प्रामाणिकपणे करत असताना पाहायला मिळतात. या सर्व युवकांचं, त्याचबरोबर सर्व लिजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू आहेत. त्याचबरोबर आमच्या असोसिएशनचं देखील आम्ही खूप कौतुक करतो. बबलू पाटील यांनी जर पाहिलं तर प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेट असोसिएशन स्थापन करण्याचा मान मिळवून दिलेला आहे. एक छोटंसं रोपटं त्यांनी या ठिकाणी नवी मुंबईमध्ये रुजवलं आणि त्या रोपटं जर पाहिलं तर आज त्या रोपट्याचं वटवृक्ष होत असताना पाहायला मिळतं. बबलू पाटील तुमचं देखील आम्ही या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो. एक सुंदर स्पर्धा आणि त्यांच्याच माध्यमातून आज जर पाहिलं तर खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होऊन झालेलं आहे. यावेळी इनसाइड आउट लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सेल ड्रॉप आणि ड्रॉप कोणाचा झाला आहे तर सागर थोरात सारख्या खेळाडूचा. एक शांत संयमी खेळाडू आहे सागर थोरात. डोक्यावरती बर्फ ठेवून नक्कीच तो बॅटिंग करत असतो, परंतु मैदानामध्ये जेव्हा जातो ना तेवढाच आक्रमक पवित्रा घेत असतो. यावेळी देखील लोअर फुल टॉस, गॅप आहे परंतु पाठीमागे जर पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच सिंगल या चेंडूवरती आलेले पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. गोलंदाज अतिशय सुंदर आहे. अजून त्याला जर पाहिलं तर टप्पा सापडलेला नाहीये, परंतु ऍक्शन पहा, अप्रतिम ऍक्शन. यावेळी चेंडू मध्ये ट्रॅव्हल होत असताना अतिशय सुंदर झेल पकडलेला पाहायला मिळाला. यावेळी जर पाहिलं तर गोलंदाजांनी चेंडू थोडासा शॉर्ट पासून लांब ठेवला, लोअर फुल टॉस, आणि तो चेंडू जर पाहिलं तर खेळायचा होता एका बाजूला गेला, एका बाजूला बॅटीवरती चेंडू स्विंग झाला. त्यानंतर अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला. बॅटर बाद झाला सचिन. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18. विराट कोहली यांचा जर्सी नंबर 18. आणि आज जर पाहिलं तर बत्तीसशिराळ तालुक्याचं महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर याच तालुक्यातून एक कोहिनूर हिरा म्हणजेच आपल्या बत्तीसशिराळ तालुक्याचा मान, अभिमान आणि सन्मान अर्थातच आमचे जिवलग मित्र विजय पावले. हे जर पाहिलं तर ISPL सीझन 3 मध्ये जर पाहिलं तर याच खेळाडूला भारतामध्ये सर्वोच्च बोली लागली आणि तो खेळाडू आज पाहिलं तर माझी मुंबई या टीमचा कॅप्टन म्हणून या ठिकाणी अतिशय चांगली कर्णधार पदाची भूमिका बजावत असताना पाहायला मिळतोय. आपल्या तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तो खेळाडू या असोसिएशनचा मेंबर आहे. युनिट नंबर 3 वरती जर पाहिलं तर विनोद माने, एक लढवया खेळाडू आहे. चेस मास्टर म्हणून याच खेळाडूला ओळखलं जातं. वाकुड्याचा मलिंगा विजय पावले या खेळाडूचा हा जर खेळाडू पाहिलं ना तर आवडता खेळाडू आहे.
32 प्रीमियर लीग मध्ये हाच खेळाडू विजय पावले यांच्यासोबत नेहमी खेळत असताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. शॉट फसलाय. लगातारचा दुसरा गडी बाद. आकाशला जर पाहिलं शेवटच्या काही चेंडूवरती नक्कीच लय सापडला. तर नंतर विनोद एक चांगला बॅटर तंबूच्या आश्रयाला परत जात असताना पाहायला मिळाला. दोन षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18. सुंदर मॅच सुरू आहे. अप्रतिम मॅच. गोडली टीम देखील कमी नाहीये. आकाश या खेळाडूचं जर पाहिलं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अप्रतिम गोलंदाजी. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी करत असताना अतिशय सुंदर त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि आज जर पाहिलं तर 32 क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ISPL सीझनसाठी विजय पावले, विकी भोईर, धीरज भोईर यांची ISPL स्पर्धेमध्ये निवड झाली. त्याबद्दल आमच्या 32 स्पोर्ट्स असोसिएशनकडून त्याचबरोबर स्वराज्य 11 मानेवाडी वाकोडे बुद्रुक या टीमकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा आहे. त्यांचा बॅनर देखील पाठीमागे लावलेला आहे. 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. आणि विकी भोईर या खेळाडूचं हे होम ग्राउंड आहे. त्यांना नक्कीच आम्ही ISPL या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर विजय पावले भाऊ यांना देखील आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या असोसिएशनकडून खूप साऱ्या शुभेच्छा. काल त्यांची टीम या ठिकाणी जिंकलेली आहे. पहिला विजय पावले यांनी संपादन केलेला आहे. त्यांचं आम्ही खूप अभिनंदन व्यक्त करतो. त्यांनी देखील आपल्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आत्ताच नक्कीच त्यांनी फोनवरून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू विजय सर. तिसरं महत्त्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती भरत पाहायला मिळतोय. ओव्हर दी विकेट. भारताचा चेंडू होता नक्कीच सोडून दिलेला आहे. पंच अजय माने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अप्रतिम पंचांची भूमिका 2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे मुख्य पंच अजय माने सर, रिया शेख सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी जर पाहिलं तर हा फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी भरत यांची पाहायला मिळते. म्हणजे धावसंख्या कमी असून देखील धावसंख्या डिफेंड करण्याची क्षमता बाळगतो घोटील हा संघ. पाटण तालुक्याच्या जवळजवळ या ठिकाणी टोकावरती असलेलं हे गाव आहे घोटील गाव. चांगला बॉल अप्रतिम बॉल. स्विंग अँड मिस. एक धाव या चेंडूवरती ॲड करायची का काय प्लीज आम्हाला कळवा. यस, एक धाव ॲड झालेली आहे. तर 10 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर मॅच. अनेक वेळा लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होत असताना पाहायला मिळतात आणि तशीच मॅच होते की काय पाहूया. अप्रतिम स्ट्रोक, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउंस चेंडू अडवला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालला आहे परंतु नक्कीच सचिन यांनी थांबवलाय. चांगलं कॉलिंग पाहायला मिळते. स्टार्ट जर सुरुवात फास्ट घेतली असती तर नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्या असता. साहिल याच्या माध्यमातून थांबवले. चांगलं कॉलिंग आहे. साहिल जर पाहिलं तर यंगस्टर खेळाडू उगवता सितारा आहे. हाच खेळाडू चमकण्याची सुवर्ण संधी 32 क्रिकेट असोसिएशननी उपलब्ध करून दिलेली आहे. असे सारे सितारे घडत असताना पाहायला मिळतात. याबी शॉट फसलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कोणतीही चुकी केली नाही पाठीमागे आकाशाने. यावेळी जर पाहिलं थोडीशी ताकद कमी पडलेली पाहायला मिळाली बॅटर साहिल याच्या माध्यमातून. यंगस्टर खेळाडू आहे त्याला या ठिकाणी पुढे थोडंसं पाठवलेलं पाहायला मिळालं. थोडासा नाराज बाहेर येत असताना पाहायला मिळतं. हरकत नाही. अशा अपयशातून अनेक या ठिकाणी जर पाहिलं तर प्रयत्न करत राहिले तर नक्कीच यश मिळवून देतं. मैदानामध्ये राहिलं तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्ही मेहनत प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा असे तुम्ही प्रॅक्टिस करताना तेव्हा असे विजय पावलेसारखे खेळाडू घडत असतात. महत्त्वपूर्ण मिडल ऑर्डरवरती न्यू बॅटर जात आहेत ते गणेश भाऊ शेटके. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. अप्रतिम चेंडू. यावेळी अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. नक्कीच वेगाने बीट केलेलं पाहायला मिळालं. स्क्वेअर कट करायचा होता परंतु यावेळी वेगाने बीट केलेलं पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी भरत याची. सुंदर, अतिशय सुंदर प्रदर्शन पाहायला मिळते घोटील टीमच्या माध्यमातून. 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. नाव आहे
गणेश भाऊ शेटके अशा अनेक मॅचेस याच चेस मास्टरने जिंकून दिलेल्या आहेत. कॅप्टन कूल अप्रतिम ठोकला षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, पहिला चेंडू जाग्यावरूनच खेळले, परंतु हा चेंडू जर पाहिलं तर थोडेसे डान्सिंग डाऊन द बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. चेंडू स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवून दिला डायरेक्ट पार्किंग प्लॉट मध्ये. आला षटकार. 27 धावसंख्या झालेली आहे. ज्या षटकाराची आवश्यकता होती तो षटकार आलेला आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 6-4चं समीकरण आपण पाहतोय. वाकेश्वर चषक 2026 महत्वपूर्ण षटक घेऊन शरद. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे, परंतु मॅच अजून देखील संपलेली नाहीये. कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. त्याचमुळे असंख्य आमच्या 32 शिराळा तालुक्यातील युवकांच्या हृदयावरती अक्षरशः राज करतोय हा खेळ आणि त्यांच्या रक्तामध्ये प्रत्येक थेंबामध्ये क्रिकेट आहे. अशा अनेक मॅचेस गोलंदाजींनी डिफेंड केलेल्या आहेत, आम्ही स्वतः पाहिलेले आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं आणि ती सुवर्ण संधी शरद याला आहे. पहिला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला शरद याचा. फिरकीचा जादूगार आहे. पहिला बॉल जर पाहिलं तर चेंडूवरती फिंगर रोल झाले, तर नंतर बॅट्समनची फिरकी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावी मॅच फिनिशिंग टच देत असताना सागर थोरात पाहायला मिळाले. सागर थोरात जर पाहिलं तर अतिशय शांत संयमी खेळाडू. अशा अनेक मॅचेस याच खेळाडूने जिंकलेले आहेत. झालेल्या मॅचमध्ये वाकुर्डे खुर्द बुद्रुक हा संघ विजय झालेला आहे. त्याचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. आणि आमच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर घोटील या संघाने भेट दिली. या संघाने या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर उपलब्ध झालेलं आहे. या संघाचं आम्ही या ठिकाणी खूप कौतुक करतो. हॅड लक बॅड लक. नेक्स्ट मॅचचा टॉस घेतोय. एका बाजूला रणवीर स्पोर्ट्स महासोली संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वाकुर्डे